निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि उमेदवार असतील, मतदार असतील यांची धाकधूक वाढलेली आहे. आपल्यासोबत महादेव जानकर आहेत, महायुतीचे उमेदवार परभणीतून होते. काय सांगाल? सगळे सर्वे तुमच्या विरोधात येत आहेत पहिल्यापासून. मी प्रथम ना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं अभिनंदन करीन. तसंच शिवसेनेचे शिंदे साहेबाच्या सेनेच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं अभिनंदन. तेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं नेत्यांचं कार्यकर्त्यांचं अभिनंदन. RPIच्या कार्यकर्त्याचं, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याचं, जनतेचं मी मतदार बंधू भगिनीचं आपल्या माध्यमातून त्यांचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी जे 1-2 महिने माझ्यासाठी मेहनत घेतली, स्वतःचा पैसा, स्वतःच्या गाड्या, ज्यांनी स्वतःच्या हातातनं इलेक्शन घेऊन जे मला आशीर्वाद देणार आहेत उद्या 4 तारखेला, तर सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मला माहीत आहे की 3 दिवस झालं मी दिल्लीपासून पाहतो की सर्वे जगातले जे पेपर आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे ते सर्व माझ्याविरोधातलं आहे. मी त्यांचंही संपादकाचं, पत्रकारांचं त्यांचंही आभार मानतो, अभिनंदन करतो की स्वतः एखादा आपल्यावर टीका करणारा माणूस असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. निंदकाचं घर असावं शेजारी, त्यामुळं हा माणूस देखील चांगला होतो. या साऱ्या गोष्टीचं ज्ञान आणि मला परंपरा असल्यामुळं मी सर्व मीडियातल्या माझ्या दोस्तांचं अभिनंदन करतो. परंतु 2-3 दिवसात महाराष्ट्रातून, भारतातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचं फोन आलं, साहेब काय होईल? या म्हणलं जीत हार बात अलग असते. 4 तारखेचा निकाल हा 100% आपला लागणार आहे. तुम्ही धीरानं चाला, विश्वासाने ठला. हा विश्वास मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेवर मी देण्याचा प्रयत्न केला आणि मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मोमेंटचा कार्यकर्ता आहे. हार जितीला मी कधीच करणार नाही. त्यामुळं उद्या 4 तारखेचा गुलाल जरी सारे मीडिया माझ्या विरोधात टाकला असेल, दाखवला असेल, तर त्याला न करता 4 तारखेचा गुलाल हा मात्र महायुतीचा उमेदवार म्हणून, खासदार म्हणून परभणीचा माझाच असणार आहे. आय विल कॉन्फिडंट 100% टू विन द परभणी सीट इन मेंबर ऑफ पार्लमेंट. काय कॅल्क्युलेशन आहेत? आता 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभेचे तुमचे नेमके काय गणित आहेत? काही नाही, 6 विधानसभा मतदारसंघात थोडंसं परभणी आणि पाथरीत थोडंसं बॅक चालेल. पण 4 ठिकाणी जे असं लीड घेईन की परभणीचं जी माझ्यावर काही थोडंसं जाधव साहेबांचं हे असणार आहे आणि पाथरीमध्ये त्याचं क्रॉस करायला माझ्याजवळ भरपूर असणार आहे. बाकी माझ्याकडं थम्पिंग मेजॉरिटी वोटिंग माझ्या बाजूने असणार आहे. किती असणार एक अंदाज? आता खासदार संजय जाधव म्हणतात की 1 लाखाच्या वोटिंग, 1 लाखाच्या पुढे मी येणार निवडून. मी 40 ते 45 ते 50 हजाराच्या दरम्यान मी निवडणार आहे. मी काय 1 लाख 1.5 लाख म्हणणार नाही. 1.5 लाखाने येतो आला असतो, पण शेवटी जातीवाद झाल्यामुळे थोडासा मी ह्याच्यात आलो. परंतु मी 40 ते 50 हजाराच्या फरकानं विन मी असणार आहे. गुलाल माझा लागणार आहे. निवडणुकीमधले कोणते मुद्दे असे वाटतात की जे आपल्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये यायला नव्हते पाहिजे किंवा मग ह्या आणायला नव्हते? काय होतं की कुठल्याही गोष्टीचं सामाजिक ध्रुवीकरण होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर ह्या सामाजिक रचनेचा ढाचा बदलण्यासाठी काम केलं. पण दुर्दैवानं धार्मिक तेढ आणि जातीय तेढ परभणी मतदारसंघात सर्वात जास्त करण्यात आली आणि त्यामुळं मी माझ्या थोडंसं दुःखी झालो की जातीवर नाही व्हायला पाहिजे होतं, पण कास्ट पॉलिटिक्स तेवढी चेंज चाललं. स्वतः मी कधीही जातीवर बोललो नाही, परंतु स्वतः माझे रायवल जे खासदार साहेब होते ते बोलायचा प्रयत्न केला आणि त्यांनी पहिल्या इंटरव्ह्यूतच सांगितलं की माझ्या मागं मराठा समाज, मुस्लिम समाजात दलित समाज मेजॉरिटी असल्यामुळं मी विजय होतोय. त्यांना मी सांगू इच्छितो की मराठा समाजातले 30 ते 35% वोटिंग मला मिळालेलं आहे. 10 ते 15% मुस्लिम वोटिंग मी कव्हर केलेलं आहे आणि 5 ते 10% दलित वोटिंग देखील मला कव्हर झालं आहे आणि 99-98% मी उच्चवर्णीय हिंदू आणि OBCचं मतदान मी 99% कव्हर केलेलं आहे. आणि हे जे मताचा आकडा पाहिला तर मी 40-50 हजारच्या लीडमध्ये डेफिनेटली निघतोय. आणि त्यांना मग चॅलेंजेस होतं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मी निवडून 1.5 लाखाने येतोय. मला तर काल त्यांचा असा निरोप आला की काय 10 का 12 हजारावर मी विजय होतोय असं ते म्हणते. असं मी म्हणलो नाही, असं कार्यकर्ता. परत ते एका गंगाखेडच्या सभेत ते म्हणले की 1 कोटीला मी 5 कोटी रुपये देईन, मी खासदार व्हायचं. त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन गेले ह्यात नाही करून, म्हणजे पैज लावण्याचा, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी घडलं पैज ह्यात पैज लावण्याचा प्रयत्न केला, पण ते तयार नाही झालं. माझं म्हणणं आहे कॉन्फिडन्स एवढा फिक्स होता तर त्यांनी ज्या पैजी लागल्या होत्या परभणीत ह्याच्यात कुठेही असतील, त्यात काय रुपयाचे असेल, गाडीचे असेल, चॉकलेटचे असेल, पेढेचे असेल, विशेष मी म्हणत नाही की पैशाचेच होते, त्या पैजेला त्यांनी का उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे आणि त्यांची चिडचिड चाललेली आहे कुठल्याही कार्यकर्त्याची. मी कधीच नाही, माझ्या चेहऱ्यावर तुम्ही पहा, मी कधीच नर्वस नाही.
मी डेफिनेटली खासदार होणार आहे आणि डेफिनेटली मंत्री बी होणार आहे. मी एका पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी ह्या साऱ्या फेजमधनं गेलो. मी आजपर्यंत चव्हाणसाहेब, शंकरराव चव्हाणसाहेब आदरणीय मोठे नेते होते, त्या मतदारसंघात लढलो. वसंतराव दादा पाटील फार मोठे सांगलीत लढलो. नंतर पवारसाहेब देखील आदरणीय मोठे नेते, त्यांच्यावर लढलो. हा विषय आलाच तर तुम्हाला सांगतो की सर्वे जर आपण बघितले तर देशामध्ये एनडीएला बहुमत दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बसतील असं वाटतंय. परंतु महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. ह्यांना कुठेतरी ब्रेक लागताना दिसतंय. मात्र भाजपच्या जागा जास्त येताना दिसत आहेत. तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की मोठे पक्ष जे आहेत ते छोट्या पक्षांना संपवतात. तर हे होतंय का असं वाटतं आपल्याला? नाही, आता हे 4 तारखेच्या नंतर मी बोलीन. का आत्ता तरी मला काही तसं वाटत नाही, कारण माझ्या इथं भाजपानं, शिवसेनेनं, अजितदादांना जीवाचं रान करून काम केलं. म्हणजे अतिशय त्यांनी चांगली मेहनत घेतली. भाजपानं कष्ट घेतलं. पंतप्रधान देशाचे आले, मुख्यमंत्री 2-2दा आले, उपमुख्यमंत्री 2दा आले, पंकजताई आली, धनंजय मुंडे आले, सर्व अजितदादा आले. इव्हन रोड शो घ्यायला मुख्यमंत्री सुद्धा आले. त्यांनी माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम केलं. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा, जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष असेल, इव्हन शाखा प्रमुख असेल, या 3-4 पक्षाच्या लोकांनी मेहनत घेतली. त्यामुळे मी आत्ताच काही सांगणार नाही. आणि माझं म्हणणं आहे की मीडियावाले जर ते म्हणत असतील, आता हे आकडे दाखवत असतील, अजितदादाचं 0, शिंदेसाहेबाचे 4, असं काय होणार नाही साहेब. म्हणजे शिंदेसाहेब आता ठीक आहे, उद्धव साहेबाला आणि पवार साहेबाला सिंपेती होती, पण ते सिंपेती बॅलेट पेपर म्हणून जाऊ शकली नाही. त्यांच्याकडे जे पोलिंग एजंट होते ना, ते स्ट्रॉंग नव्हते. हा माझा दावा आहे ना. बारामतीत आज काय सांगतात की सुप्रियाता लागते, मी 100% सांगतो की सुनीता वहिनी लागते. हे माझं चॅलेंज आहे. ते काय म्हणत होते की बीडमध्ये सुद्धा हे पंकजताई 100% लागते. मी आज चॅलेंज देऊ शकतो. माझा सर्वे निगेटिव्हच आहे, पण मी आज तुम्हाला सर्वे सांगतो की उद्या आपण 2 वाजता पुन्हा माझ्याजवळ येणारच आहे तुम्ही. त्यावेळेस देखील मी लीड घेऊन परभणीत सुद्धा मीच खासदार होणार आहे. तर त्यांनी सांगितलं नांदेडची सीट, अशोकराव चव्हाण तिथे चीफ मिनिस्टर होते, त्यांना मानणारे काही लोक आहेत ना. शेवटच्या 2 दिवसात ते अशोकराव चव्हाण. किती जागा येतील एकनाथ शिंदेच्या, अजितदादांच्या? असं आज आमचा दावा आहे की मी 40 ते 41 जागा आमच्या महायुतीच्या येतील. 6 ते 8 जागा उद्धवसाहेब, पवारसाहेब आणि काँग्रेसच्या येतील. थोडं काँग्रेसचं मार्जिन वाढलेलं आहे. म्हणजे राहुल गांधी, प्रियांका गांधी फिरल्यानंतर जी त्यांनी जनस्वराज यात्रा काढली होती, त्या यात्रेच्या माध्यमातून त्यांचा आकडा थोडा वाढलेला आहे. पण तो किती जाईल? लयत लय जाईल 91-92 पर्यंत जाईल. अखिलेश यादव असेल किंवा स्टॅलिन असेल किंवा ममता बॅनर्जी असेल. ममता बॅनर्जी आज साऊथमध्ये सुद्धा मोदीने एंट्री घेतलेली आहे. आंध्रा, तामिळनाडू स्टॅलिन चालेल, परंतु आंध्रामध्ये 50-50 व्हायला लागले. काँग्रेस 50 आणि BJP 50. म्हणजे तिथे देखील आकडा वाढायला लागला आहे. आणि काऊ बेल्टमध्ये 80% मोदी चाललेत. आता मला सर्वे आता असा मिळाला की गुजरातचा की 100% BJP व्हायला लागलेले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, देशात तर आहेच, राज्याचा विषय. महाराष्ट्रात देखील तुम्हाला मी आज चॅलेंज देऊन सांगतो, 1-2 सीट कोल्हापूरची असेल किंवा कुठली तरी, तेवढी सीटला आमची धोक्यात आहे. आम्ही आज 41 सीटला, मी महादेव जानकर कन्फर्म आहे की 48 पैकी 41 देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या आणि राष्ट्रपती येतात. ही आम्ही कन्फर्म आहे. ह्यात काही देखील फरक पडणार नाही. राजस्थानचा आणि तुम्ही पाठीमागचा आउटपोल दाखवला होता, सर्व ठिकाणी BJP गेले, काँग्रेस आले. काँग्रेसवाल्यांनी रथबीत सजवलं होतं, सर्व DJ डॉल्बी सर्व रजवलं होतं. BJPवाल्यांनी काय केलं नाही. रिझल्ट बघितलं तर BJP थम्पिंग मेजॉरिटीनं आली. आता कालचाच ह्याचा अरुणाचलचा बघितला असेल, BJP थम्पिंग मेजॉरिटीनं आली. तिथं सर्वे काय आलता, काँग्रेस लीड घेतली म्हणून, पण तिथं देखील उलटं झालं. त्यामुळं मला विश्वास आहे, काही ठिकाणी मीडियाचं खरं होते नाही असं नाही, 5-10% इकडे तिकडे होणारच, आम्ही म्हणणार नाही. परंतु दिल्लीमध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं मोदी सरकार येतं आणि ह्याचा फायदा होतोय. महाराष्ट्रात देखील पवारसाहेब आणि उद्धव साहेबांना थोडी सिंपती होती, नाही असं नाही. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून समजा NRC, CAAचा जो मुद्दा होता तो मुस्लिम समुदायामध्ये, परत संविधानाचा मुद्दा आला, तर हे मुद्दे लोकांमध्ये पोहोचवण्यात यशस्वी झाले असं वाटतं का तुम्हाला? काही प्रमाणात झाले. पर तुम्हाला मी सांगतो, बुद्धिजीवी बौद्धांनी मला मतदान केलेलं आहे. बुद्धिजीवी जी मुस्लिम समाजातले लोक आहे, प्रिन्सिपल वगैरे, त्यांचं मला आता ते फोन येतात की साहब हमारे ऊपर थोडा ध्यान दीजिए, मतलब अशा भाषेत. त्यांनी मतदान केलेलं नाही. संविधान कुणीही बदलणार नाही. आज इलेक्शन झालेलं आहे, उगाच हे बदनाम करण्यासाठी षडयंत्र केलं. आम्ही बॅकवर्ड आहे ना. संविधानाचं शाहू महाराजांना, महात्मा फुलेनं, बाबासाहेबांना, शाहूनं किंवा शिवाजी महाराज राज्यकर्ता कधी असा निर्णय घेईल किंवा मुस्लिम समाजावर अन्याय होऊ शकत नाही. मुस्लिम या देशातला 11-12% आहे, तो आमचा घटक आहे, ठीक आहे ना. पण त्यांना काय केलं, ह्या काँग्रेसवाल्यात यशस्वी झाली.
सारी बाकीची लोक यशस्वी काय झाली किंवा हे तुम्ही जातीवादी आहेत म्हणून आम्हाला म्हणण्याचा प्रयत्न करून आम्हाला त्यांनी काय केलं हे करण्याचा काही मतात परिणाम झाला. आता माझा 12 वाजता मुस्लिम चांगला होता, 1 वाजल्यानंतर दर्गा रोडचा मुस्लिम सर्व मशाल चालवायला लागला, हे मला माहिती आहे ना. त्यात काही ठिकाणी बौद्ध समाजात देखील काही लोकांनी त्यांनी सांगितलं की संविधान बदलते संविधान, पण त्यांच्यात देखील हुशार माणसं आहेत ना. आज प्रिन्सिपॉल डॉक्टर इंजिनियर बौद्ध समाजाच्या लोकांनी महादेव जानकर म्हणजे चालेगा. आता इकडचा हा विषय झाला, हा. तुम्ही एका पक्षाचे आहात, प्रकाश आंबेडकर सुद्धा एका पक्षाचे अध्यक्ष, काय वाटतं ते येतील निवडून? नाही, आता त्यांच्याबद्दल मी आता सांगणार नाही, पण तिथं बीजेपी आणि काँग्रेसमध्ये फाईट चाललेली आहे असं समजतंय मला. आणि तिथं बीजेपीत अनुप धोत्रे निवडून आलेले आहे, विन सीट आहे तिथले अनुप धोत्रे, त्यातलं काय नाही म्हणजे प्रकाश आंबेडकर पराभूत होते असं? आता प्रकाश आता सध्याला तुमच्या सर्वेहूनच सांगतोय, आता मी पराभूत होती म्हणून दाखवलं ना तुमच्या सर्वे नाही तर. पण तिथलं मी जे कॅल्क्युलेशन केलं तिथं तर त्यांच्या ह्याची टीप चालली आहे, ते काय ते काँग्रेस आणि बीजेपीमध्ये टप चालली आहे, दोघात कोणतरी येऊन जाईल तसं असं. हे होते महादेव जानकर यांनी स्पष्ट केले, सर्वे जरी माझ्या विरोधात असले तरी सुद्धा मी परभणीमध्ये निवडून येणार, खासदार होऊन मंत्री होणार. दुसरीकडे राज्यात सुद्धा 41 जागा महायुतीच्या येतील म्हणून. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.